जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. उत्तर भारतातील थंडीचा जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका. थंडीमुळे मोसंबीची मागणी घटल्याने 7 दिवस मोसंबी मार्केट राहणार बंद. संगमनेर इथल्या 2 कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापे टाकून 16 जनावरांची केली सुटका. 3,10,000चा मुद्देमाल हस्तगत. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील पर्यटन खेडी नववर्षाच्या स्वागतास सज्ज. पर्यटकांच्या निवासासाठी 1000 तंबू. मात्र कळसुबाई शिखरावर मुक्कामास बंदी. पुणे ते अहिल्यानगर थेट रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मान्यता. 125 किलोमीटरच्या मार्गामुळे संपर्क कक्षा वाढण्यासह विकासाला मिळणार चालना. दक्षिण भारतातील महायात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रेला काल झाला प्रारंभ. श्री खंडोबारायावर बेल भंडारा खोबरं उधळून निघाली देवस्वारी पालखी. भावी पिढीमध्ये संस्कृत भाषेची ओढ निर्माण करण्यासाठी देववाणी ऑलिम्पियाड या संस्थेद्वारे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन. वाशिमच्या राधिका मंत्री यांचा भारत का गौरव श्लोकाचार्य आणि श्लोकरत्न पुरस्कारानं झाला गौरव. आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई. 2024 या